तर भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी होणार आहे। एसआयटी कडून खरातची कसून चौकशी केली जाणार आहे। आता या चौकशीतून कोणती नवी माहिती समोर येणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। या सर्व अपडेट संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, खरं तर बीड मध्ये एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि यात एक धक्कादायक दावा करण्यात येतोय की सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका आहे, अशी ही तक्रार बीड मध्ये दाखल करण्यात आलेली आहे एका इसमाकडून। मात्र या तक्रारीत आता किती तथ्य आहे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। महेश, अगदी खरं आहे कृपा, आपण जर बघितलं असेल तर खरं तर अशोक खरात प्रकरणामध्ये नवनवीन धक्कादायक ज्या गोष्टी आहेत त्या समोर येताना बघायला मिळत आहे। मात्र आता जी माहिती सूत्रांकडून आलेली ती अत्यंत धक्कादायक आहे, ज्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची जी निनावी तक्रार आहे ती खरं तर एसआयटी कडे देण्यात आलेली बीड मधल्या इसमाने ही तक्रार दाखल केलेली। मध्यंतरी जर बघितलं तर अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातले अनेक आरोप जे होते ते विविध पक्षातील नेत्यांनी केलेले होते, त्यांच्यासोबतचे फोटो। आणि विशेष म्हणजे अशोक खरात याच्या सिन्नर येथील मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टवर रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या आणि असं असताना त्यांच्याबद्दल आता अशा प्रकारची नवीन जी माहिती आहे ती सूत्रांकडून येत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची जी तक्रार आहे आणि ती रुपाली चाकणकर यांच्याकडनं असल्याचं बीडच्या इसमाने म्हटलेलं आहे। त्यामुळे या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे याची पडताळणी आता एसआयटी कडनं केलं जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टीची जी पडताळणी आहे ती देखील तपास यंत्रणा करणार आहे। मात्र समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। खरं तर या प्रकरणामुळे या प्रकरणाला वेगळं वळण देखील लागू शकते। मात्र आता या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे याचा देखील तपास करणं खरं तर तपास यंत्रणांसमोर आव्हान असणार आहे। अशा पद्धतीने खरंच होणार होतं का उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला खरंच रुपाली चाकणकर यांच्याकडनं धोका होता का, या सगळ्या गोष्टींची जी पडताळणी आहे ते आता केली जाणार आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी नवीन धक्कादायक काय माहिती समोर येतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात असेच जोडलेले रहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट अपेक्षित आहे। नाशिक मधील महिला अत्याचार प्रकरण आहे आणि या प्रकरणी अटकेत असलेल्या रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड झालेला आहे। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक केल्याचं समोर आलंय। नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा घालण्यात आलेला आहे। सुमारे 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। संशयितानं स्वतःला आदिवासी विकास विभागातील अधिकारी म्हणून सादर केलं, तर बनावट नियुक्तीपत्र देत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। पीडित महिलांना रुग्णालयात नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं। सातपूर पोलीस ठाण्यात एरंडे विरोधात आता फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। आपण पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, नाशिक मधील आता भोंदूबाबा अशोक खरात नंतर हे रवींद्र एरंडेचं प्रकरण आणखी त्याचा एक कारनामा फसवणुकीचा उघड झालेला आहे, त्या संदर्भात काय अधिकची अपडेट? अगदी खरं कृपा, आपण जर बघितलं असेल तर सातपूर येथील कथित पत्रकार आणि उद्योजक रवींद्र एरंडे याची कालच खरं तर पोलीस कोठडी संपलेली होती, त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली। मात्र त्याचे देखील एक ना एक अनेक कारनामे जे आहे ते आता समोर येताना बघायला मिळत आहे। खरं तर शासकीय अधिकारी असल्याचा त्याने बनाव रचलेला होता आणि याद्वारे बनावट नियुक्तीपत्र देऊन तुम्हाला सरकारी नोकरी लावून देतो अशा पद्धतीचं आमिष जे होतं ते अनेक तरुणींना त्याने दाखवलं होतं। एकूण खरं तर 9 तरुणींना हे सगळं आमिष त्याने दाखवलेलं होतं आणि एकूण 13 लाख रुपयांची जी फसवणूक आहे ती त्याच्याकडनं करण्यात आलेली। त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर सुरुवातीला पहिले रवींद्र एरंडे याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, त्याच्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि असे अनेक कारनामे जे आहे ते रवींद्र एरंडे यांची देखील आता नाशिकमध्ये चर्चेत येताना आपल्याला बघायला मिळत आहे। अजून अशा किती लोकांना त्याने नोकरीचा आमिष देऊन फसवलेले आहे, किती लोकांना किती लाखाचा गंडा देखील घातलेला आहे याचा तपास जरी पोलीस करणार असले तरी पोलिसांतर्फे मात्र एक आव्हान करण्यात आलेले, अशा कुठल्याही फसवणुकीला जर कोणी बळी पडलेला असेल तर त्याने समोर यावं
पीडित व्यक्तीने समोर येऊन त्याच्या विरोधात तक्रार द्यावी अशा पद्धतीचं आवाहन नाशिक पोलिसांकडनं करण्यात येत आहे। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार केलेल्या अशा महिलांना देखील पुढे येण्याचं आवाहन जे ते पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे, कारण पीडितेची गोपनीयता तेवढी ठेवली जाईल, कारण हे प्रकरण जे आहे ते संवेदनशील आहे। आतापर्यंत खरं तर रवींद्र एरंडे यांचे 120 व्हिडिओ जे आहे ते पोलिसांनी जप्त केलेले। तो जरी त्याचा लैंगिक अत्याचाराचा एक दुसरा पार्ट असला तरी मात्र आता त्याचे फसवणुकीचे कारनामे देखील आहे ते आता कुठेतरी बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे। बनावट नियुक्तीपत्र त्याने बनवलेले होते, म्हणजे शासनाच्या लेटर पॅडवरचे बनावट नियुक्तीपत्र हे तरुण तरुणींना दाखवून त्यांना सरकारी नोकरीचा आमिष तो देत होता आणि त्यांच्याकडनं लाखो रुपये त्याने उकळलेले होते। त्याच्यामुळे हे प्रकरण देखील तितकंच गंभीर आहे आणि याचा देखील तपास हा पोलिसांच्या वतीने केला जातोय। जी, निश्चितच महेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।